श्री स्वामी समर्थ. अध्याय 25. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, वत्सा, मी तुला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो. एक विदुरा नगरीचा यवन राजा, क्रूर प्राणी हिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा. विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगायचा. त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते त्या दुष्टापुढे वेद पठण करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता. तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशु हिंसा केली तर काय बिघडले? ते ऐकून ब्राह्मण गप्पच बसत. असं असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा. त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे. एकदा 2 ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो. वादविवादात आम्हाला जिंकेल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही. तुमच्या नगरात वा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास 4 वेदांवर चर्चा घडवून आणावी. राजाने नगरातील सर्व विद्वजनांना तात्काळ पाचारण केले व म्हणाला, तुम्ही याच्याशी चर्चा करा. जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईन. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार? प्रकांड पंडित असा यांचा सर्वज्ञ दबदबा आहे. तेव्हा राजाने त्या दोघांना मोठा गौरव केला. त्यांना ब्रह्मवृद्धांचे प्रमुख म्हणून घोषित केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्यानेच त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते राजाला म्हणाले, येथे कोणीही आमच्याशी वाद घालत नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार? आम्ही दिग्विजयासाठी जातो. आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू. त्यात पराभूत होणारे व वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्रे घेऊ. तुम्ही तसे अधिकारपत्र आम्हाला द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन राजाने तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले. राजाज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातीरी बसलेल्या कुमसी गावी आले. तेथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळले. ते दोघे त्याच्या भेटीस गेले व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणविता ना? मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, मी अज्ञानी संन्यासी, भिक्षेवर जगतो. मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता? तेव्हा ब्राह्मणांना राग आला. त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखविले व म्हणाला, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत. तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. त्याने ब्राह्मणांना खूप समजावले, पण ते ऐकेनात. त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानदाने उन्मत्त झालेल्या या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो म्हणाला, द्विजवर्य, माझे गुरु नूरसिंह सरस्वती सध्या गाणगापुरास आहेत. तुम्ही तेथे आलात तर मी त्यांच्या समोरच जयपत्र लिहून देईन. ते मान्य करून दोघेही
मेन्यातून गाणगापुरात आले. त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंना सर्व वृत्त सांगितले. तेव्हा श्री गुरु मंद स्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला वादविवाद जराही स्वारस्य नाही. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार? ब्राह्मण म्हणाले, जयपत्र मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही चारी वेद जाणतो. आमच्यासमोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही, तेथे तुमच्यासारख्या संन्याशाची काय शिजणार? बऱ्या बोलाने चर्चा करा, नाहीतर हरलो असे लिहून द्या. श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही. गर्वाने भल्या भल्यांना किती दुःख संकटात तोंड द्यावे लागते हे याचे पुराणात अनेक दाखले आहेत. वेद अनंत आहेत, ज्यांना ब्रह्मादिकांना थांग लागत नाही. तेथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता ना, मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे ते तरी कळू दे. त्यावर ब्राह्मण गर्वाने म्हणाला, आम्हाला तिन्ही वेदांची षड्ग संहिता येते. नामधारका ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, ते ऐका.